नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र, धडा दुसरा भारतीय संविधान हा धडा आपण शिकणार आहोत. पाहणार आहोत आपल्या भारतीय संविधानामध्ये काय काय सांगितलं आहे. भारतीय संविधान काय काय शिकणार आहोत ते पाहूया. महत्त्वाचे मुद्दे: संविधानाचा अर्थ, गरज व महत्त्व, भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधान सभेचे कामकाज. पाहूया. समता. तुला माहित आहे का, स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत? अमन: हो, स्वातंत्र्य दिनाला म्हणजे 15 ऑगस्टला आणि गणराज्य दिनाला म्हणजे 26 जानेवारीला आपल्या शाळेत ध्वजारोहण होते. तसेच विविध कार्यक्रम देखील होतात. या दोन्ही दिवशी किती उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते. मेरी: 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपण ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झालो, म्हणून दरवर्षी आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. पण गणराज्य दिन म्हणजे काय रे? अमन: 26 जानेवारी 1950 रोजी भारताने आपल्या देशाचा कारभार चालवण्याकरता तयार केलेले संविधान लागू झाले, म्हणून दरवर्षी आपण 26 जानेवारीला गणराज्य दिन साजरा करतो. मेरी: पण या दिवसाला गणराज्य दिन का म्हणतात? संविधान म्हणजे तरी काय असते, ते कोणी बनवले आणि संविधानाची गरज का असते? 26 जानेवारी 1950 या दिवशी संविधान का लागू झाले? भारतीय संविधानाबद्दल मेरीला पडलेले प्रश्न, जिज्ञासा आपल्या मनात सुद्धा असेलच. चला तर आपण या घटकाच्या माध्यमातून जाणून घेऊया. आता पाहूया. याच्यामध्ये समता, अमन, मेरी त्यांच्यामध्ये चर्चा चालू असते. तर त्यांची चर्चा चालू असते. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, 26 जानेवारीला आपण गणराज्य दिन साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले, म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. आता पाहूया 2.1 2.1 संविधानाचा अर्थ, गरज व महत्व. संविधान आपल्यासाठी का महत्वाचं आहे, काय गरजेचं आहे हे आपण पाहूया. कोणत्याही देशाच्या सुव्यवस्थित कारभारासाठी व नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संविधान अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशाची कायदा व्यवस्था नीट चालावी, कारभार नीट चालावा, नागरिकांचे हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी संविधान आवश्यक आहे. देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे, नियम व तरतुदी यांस एकत्रितपणे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असेही म्हणतात. देशाचा राज्यकारभार नीट चालवण्यासाठी मूलभूत कायदे, काही नियम व तरतुदी या सर्व एकत्रितपणे जे तयार होतं त्याला आपण संविधान म्हणतो. संविधानास राज्यघटना असेही म्हणतात. संविधानाची गरज का असते याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. आता संविधानाची काय गरज आहे आपण कारणे पाहूया. पहिलं कारण, नियमांची चौकट आणि सुव्यवस्था. संविधान हे देशातील कायद्यांचे सर्वोच्च स्रोत आहे. समाजात विविध जाती, धर्मांचे व विचारांचे लोक एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी आणि देश कशा प्रकारे चालवला जावा यासाठी काही मूलभूत नियमांची आवश्यकता असते. संविधान हे नियमावली प्रदान करते. आता संविधान हे देशातील कायद्यांचे सर्वोच्च स्रोत आहे. देशात जेवढे कायदे आहेत ते संविधानातून आलेले आहेत. समाजात विविध जातींचे, धर्माचे व विचारांचे लोक एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये समता राहण्यासाठी, समन्वय राहण्यासाठी व देश चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी मूलभूत नियमांची आवश्यकता असते आणि संविधान ही नियमावली प्रदान करते. 2. शासनाच्या अधिकारांवर मर्यादा. जर संविधान नसेल तर सरकार सत्तेचा दुरुपयोग करू शकते. संविधान सरकारचे अधिकार स्पष्ट करते व त्यावर मर्यादा घालते. आता जर संविधान नसेल तर सरकार सत्तेचा दुरुपयोग करेल, म्हणजे सरकार आपल्या मनाने चालेल आणि आपल्या मनासारखं कारभार करेल. त्याच्यामुळे जनतेला त्रास होईल. काही निर्णय जनतेच्या हिताचे असतील, काही निर्णय जनतेच्या अहिताचे असतील. तर सरकारवर ते कोणते कायदे, कोणते अधिकार आहेत ते स्पष्ट करण्यासाठी व त्यावर मर्यादा घालण्यासाठी संविधानाची गरज आहे. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण. संविधान नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते व त्याचे रक्षण करते, जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य व संचार स्वातंत्र्य. संविधान नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करते. उदाहरणार्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्य व संचार स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला आपले विचार प्रगट करण्याचा अधिकार आहे भारतामध्ये, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात. आणि संचार स्वातंत्र्य म्हणजे आपण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो, त्याला आपण संचार स्वातंत्र्य म्हणतो.
सत्तेचे विभाजन. संविधानामुळे राज्यकारभाराचे 3 महत्त्वाच्या घटकांत विभाजन होते. संविधानामुळे राज्यकारभाराचे 3 घटकांमध्ये विभाजन होते. पहिला घटक आहे कायदेमंडळ. कायदे तयार करणाऱ्या घटकास कायदेमंडळ म्हणतात. कार्यकारी मंडळ. कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या घटकास कार्यकारी मंडळ म्हणतात. न्यायमंडळ. कायद्याचा अर्थ लावणे आणि न्याय देणाऱ्या घटकास न्यायमंडळ म्हणतात. असे 3 महत्त्वाचे घटक आहेत. कायदेमंडळ जे कायदे बनवतं, कार्यकारी मंडळ बनवलेला कायदा अंमलात आणतं आणि न्यायमंडळ जो कायदा बनवलेला आहे त्याचा अर्थ व न्याय देणाऱ्या घटकास न्यायमंडळ म्हणतात. अल्पसंख्याकांचे हितरक्षण. लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो, पण संविधानामुळे बहुसंख्याक गट अल्पसंख्याकांवर अन्याय करू शकत नाही. त्यांची भाषा, संस्कृती, शैक्षणिक हक्क यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संविधानाची असते. आता लोकशाहीत बहुमताला आधार आहे, म्हणजे ज्याच्याकडे जास्त सीट त्याच्याकडे सत्ता, पण जो बहुसंख्याक गट आहे तो अल्पसंख्याकांवर अन्याय करू शकत नाही. जो अल्पसंख्याक आहे त्याला त्याची भाषा, संस्कृती, शैक्षणिक हक्क यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संविधानाची असते. 6वा पॉइंट, देशाची उद्दिष्टे मूल्ये स्पष्ट करणे. देशाला कोणत्या दिशेने न्यायचे आहे हे संविधानाच्या उद्देशिकेवरून स्पष्ट होते. उदाहरणार्थ भारतीय संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही उद्दिष्टे स्वीकारली आहेत. आता देशाला कुठल्या दिशेने जायचंय, कुठल्या दिशेने न्यायचंय हे संविधान उद्देशिकेवरून स्पष्ट होते. आता भारतीय संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही उद्दिष्टे स्वीकारली आहेत. संविधान हा देशाचा आत्मा आहे जो भारतासारख्या देशात लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करतो. तर भारतामध्ये जी लोकशाही जिवंत आहे ती संविधानामुळे जिवंत आहे. संविधान हा देशाचा आत्मा आहे. संविधानाचे प्रकार. संविधानाचे 2 प्रकार आहेत, लिखित व अलिखित असे 2 प्रकार आहेत. लिखित देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी आवश्यक असणारे मूलभूत नियम, कायदे आणि तत्वे जेव्हा एकाच किंवा काही ठराविक लिखित दस्तऐवजामध्ये पद्धतशीरपणे संकलित केलेले असतात त्याला लिखित संविधान म्हणतात. भारत, अमेरिका. आता देशाचा राज्यकारभार नीट चालवण्यासाठी सर्व मूलभूत कायदे, नियम, तत्वे एकाच ठराविक लिखित दस्तऐवजामध्ये आपण पद्धतशीरपणे संकलित करून ठेवतो त्याला आपण लिखित संविधान म्हणतो. लिखित संविधान भारतामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे. आता अलिखित, ज्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी लागणारे नियम कोणत्याही एका विशिष्ट काळात एका विशिष्ट घटना समितीने एकत्र बसून लिहिलेले नसतात त्याला अलिखित संविधान असे म्हणतात. उदाहरणार्थ ब्रिटन, युनायटेड किंगडम. ज्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी लागणारे नियम कोणत्याही एका विशिष्ट काळात एका विशिष्ट घटना समितीने बसून लिहिलेले नसतात त्याला अलिखित संविधान म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये कोणतेही लिहिलेलं नाहीये, तुम्ही दरवर्षी दरवेळेला काय नवीन नियम आले ते तुम्ही चेंज करू शकता. हे झालं अलिखित संविधान. भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया. भारतीय भौगोलिक विशालता, मोठी लोकसंख्या आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेतली तर संविधानाशिवाय देशाचा कारभार चालवणे कठीण आहे. देशात लोकशाही व्यवस्था रुजवण्यासाठी संविधान आवश्यक आहे. आता भारतासारखं भौगोलिक विशालता, मोठी लोकसंख्या, सांस्कृतिक विविधता आपण लक्षात घेतलं तर भारतात एकत्रितपणे देशाचा राज्यकारभार चालवणं खूप कठीण आहे. त्यासाठी लोकशाही व्यवस्था रुजवण्यासाठी संविधान खूप आवश्यक आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यानंतर 1946 मध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे 1946 मध्ये निश्चित झालं, म्हणून तेव्हापासून संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार नव्हे तर भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा भारतामध्ये जे कायदे लागू होतील ते सर्व भारतीयांनीच लिहिलेले पाहिजेत. इंग्रज येऊन ते लिहिलेले चालणार नाहीत असा प्रत्येक स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. माहित आहे का तुम्हाला देशातील विविध प्रांतांचा, मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत अशा लोकप्रतिनिधींची 1940 मध्ये निवड करण्यात आली. प्रत्येक प्रांताचे लोकप्रतिनिधी त्यांच्यातून काही प्रतिनिधी संविधान सभेच्या कार्यात सहभागी निवडले होते. आता प्रत्येक प्रांतातून एक एक सदस्य संविधान सभेत निवडून आलेला होता. या व्यतिरिक्त काही काळात विविध राज्यांची संस्थानिकांनी संविधान सभेच्या कार्यात सहभागी होण्याकरता त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते. नंतर काही संस्थानिक होते, विविध राज्य संस्थानिक होते, त्यांनी संविधान सभेत त्यांचे काही प्रतिनिधी पाठवले होते. असे प्रांतांचे संस्थांचे मिळून 299 सदस्य संविधान सभेत होते. काही महिला सदस्यही होत्या. असे टोटल प्रांतांचे संस्थांचे मिळून टोटल 299 सदस्य संविधान सभेमध्ये होते.
संविधान सभेचे सदस्य दोन प्रकारचे होते. प्रांतांच्या विधिमंडळातून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या 229. म्हणजे जे प्रांत होते, मद्रास प्रांत, बंगाल प्रांत, मुंबई प्रांत, अशातून 229 व संस्थानिकांनी नेमलेल्या सदस्यांची संख्या 70, अशी टोटल 299 होती. आता हे शोधण्यासाठी दिलेलं आहे तुम्हाला. आता संविधान सभेचे कामकाज पाहूया. स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. 11 डिसेंबर 1946 रोजी राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून निवड झाली. आता स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना झाली. पहिला मुद्दा झाला. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली तर 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली व 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. बी.एन. राव यांचे संविधान सभेचे कायदा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आले होते. आता बी.एन. राव यांची संविधान सभेचे कायदा सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती. संविधान सभेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याकरता एकूण 22 समित्या तयार करण्यात आल्या होत्या. आता संविधान सभेचे कामकाज नीट चालण्यासाठी टोटल 22 समित्या तयार करण्यात आल्या होत्या. आता संविधान सभेतील महत्वपूर्ण समित्या पाहूया. घटना सभा नियम समिती, सुकाणू समिती म्हणतात त्याला, प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संघराज्य समिती पंडित जवाहरलाल नेहरू. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती सरदार वल्लभभाई पटेल. ही बघा खूप मोठ्या नावे आहेत भारतातील. हे संविधान समिती प्रत्येक समितीचे प्रमुख होते. आता पुढे पाहूया. या इतर सर्व समित्यांनी सादर केलेल्या अहवालांचा एकत्रित विचार करत संविधानाचे प्रारूप तयार करण्याकरता मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या सर्व समित्या अहवाल सादर करत व ते सर्व त्यांनी तयार केलेला अहवाल संविधान प्रारूप करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समिती ही भारतीय संविधानाची निर्मिती करणारी सर्वात महत्वाची समिती होती. संविधान निर्माण करणारी महत्वाची समिती कोणती तर मसुदा समिती. या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. मसुदा समितीने विविध समित्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालांचे पुनर्विलोकन करून संविधानाला अंतिम स्वरूप देण्याचा एक वास्तविक मसुदा तयार केला. या समितीने तयार केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. मसुदा समितीने सर्व समित्यांकडून माहिती घेतली, अहवालांचे पुनर्विलोकन केले, एक वास्तविक मसुदा तयार केला व या समितीने तयार केलेला एक अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. आता मसुदा समितीचे सदस्य डॉक्टर बी.आर. आंबेडकर अध्यक्ष होते. श्री एन. गोपालस्वामी अय्यंगार, श्री अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के.एम. मुंशी, श्री मोहम्मद सादुल्ला, श्री बी.एल. मित्तल. त्यांच्या राजीनाम्यानंतर श्री के.एन. माधवराव, श्री डी.पी. खेतान यांच्या नेतृत्वात श्री टी.टी. कृष्णामाचारी यांची नियुक्ती झाली. आता 26 जानेवारी का तारीख निवडली संविधान दिन म्हणून, प्रजासत्ताक दिन म्हणून, त्याविषयी एक छोटी माहिती आहे. डिसेंबर 1929च्या लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिशांकडे संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. या ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व व आठवण कायम राहावे म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. म्हणून हा दिवस गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर डिसेंबर 1929च्या लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिशांकडे संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. तेव्हा 26 जानेवारी 1930 हा पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. ही स्वातंत्र्य लढ्याची आठवण कायम सर्वांच्या लक्षात राहावी म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. म्हणून हा दिवस गणराज्य दिन म्हणूनही साजरा केला जातो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मसुदा समितीतील योगदान. भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद
यांना सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चित्र दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध देशांच्या संविधानाचा तुलनात्मक अभ्यास केला. तसेच संविधान सभेच्या सर्व समित्यांचे अहवाल सखोल अभ्यास करून मसुदा तयार केला व संविधान सभेत मांडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जितके देश होते स्वातंत्र्य झालेले त्यांच्या प्रत्येक संविधानाचा तुलनात्मक अभ्यास केला. जितक्या सर्व समित्यांनी त्यांना अहवाल दिले होते त्यांचा सखोल अभ्यास केला. नंतर मसुदा तयार केला व तो मसुदा संविधान सभेत त्यांनी मांडला. या मसुद्यातील प्रत्येक तरतुदीवर विस्ताराने चर्चा झाली. चर्चेदरम्यान संविधान सभेच्या सदस्यांच्या प्रश्नांना व शंकांना उत्तर देण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समक्षपणे पार पाडली. संविधान सभेच्या सूचनानुसार संविधानाच्या मसुद्यात फेरबदल करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी पूर्ण केले व संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला. त्याच्या अतुलनीय योगदानामुळे भारतीय संविधानाचे शिल्पकार असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक तरतुदीवर विस्ताराने चर्चा केली. प्रत्येक समितीच्या सदस्यांना व प्रश्नांना शंकांना उत्तर देण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सक्षमपणे पार पाडली. संविधान सभेच्या सूचनानुसार संविधानाच्या मसुद्यात फेरबदल काही चुका झाल्या असेल त्या फेरबदल पुन्हा दुरुस्त करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले. अंतिम मसुदा तयार केला. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. आता संविधान सभेतील महिला सदस्य त्यांची नावं पाहूया. विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अम्मू स्वामीनाथन, रेणुका रे, एनी मॅस्करिन, सुचिता कृपलानी, दाक्षायणी वेलायुधन, हंसा मेहता, बेगम एजाज रसूल, मालती चौधरी, लीला रॉय, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, पौर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी या संविधान समितीतील महिला सदस्य होत्या. आता या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? मसुदा समितीने तयार केलेला संविधानाचा पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित करून चर्चा करण्यात आली. पहिला मसुदा कधी झाला? फेब्रुवारी 1948. संविधान सभेतील विविध विषयांवर चर्चा झाली. बहुतांश तरतुदींवर एकमताने निर्णय घेण्यात आले. संविधान सभेचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. 9 डिसेंबर 1946 ते 25 नोव्हेंबर 1949. संविधान सभेच्या कार्यकाळादरम्यान 53,000 लोकांनी दर्शक कक्षेत बसून संविधान सभेचे कामकाज प्रत्यक्ष पाहिले. संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानाच्या प्रतीवर 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. मूळ संविधानास प्रास्ताविका, 22 प्रकरणे, 395 कलमे, 8 परिशिष्टे होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार केला. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी 1950 हा दिवस निश्चित करण्यात आला. त्यामुळे या दिवसाला गणराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. संविधानाची निर्मिती झाल्यावर 26 जानेवारी 1950 ते 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत संविधान सभेने भारताची हंगामी संसद म्हणून काम पाहिले. आता जाणून घेऊया. मूळ संविधानाची इंग्रजी हस्तलिखित लिहिणारे प्रेम बिहारी नारायण रायजादा आणि मूळ संविधानाची हिंदी हस्तलिखित लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य. दोन्ही प्रतींची सजावट करणारे आचार्य नंदलाल बोस. अशा प्रकारे आपला भारतीय संविधान धडा दुसरा शिकवून पूर्ण झालेला आहे. तुम्हाला यात काही शंका असतील, काही डाऊट असतील, काही समजलं नसेल, कोणता मुद्दा समजला नसेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.